नमस्कार मंडळी, मी वनिता स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। जसं की लास्ट टाइम आपण गोकुळ मधला व्हिडिओ बघितला होता, त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं बालपण गेलं होतं। आता आपण आलेलो आहोत रमण रेती या ठिकाणी। आता प्रत्येक वेळेस ना आपण कीर्तनामध्ये गोपाल काला म्हणून ऐकतो, श्रीकृष्णाने गोपाल काला केला होता। आता तो काला या ठिकाणी झाला होता। तर ह्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर मी आतमध्ये तुम्हाला सगळी काही माहिती आतमध्ये गेल्याच्या नंतर सांगेन। चला तर पटकन 12ला मंदिर बंद होतं, आता वाजलेत 11:30, म्हणजे आतमध्ये एंट्री आपण केली पाहिजे अगोदर। तुम्हाला म्हटलं होतं या ठिकाणी ना सगळं काही जुन्या प्रकारचं बनवलेलं आहे। तर हे तुम्हाला जे मेन गेट दिसतंय हे सगळं बांबूनी बनवलेलं आहे आणि असंच आतमध्ये हे आश्रम एवढं छान आहे ना। तर चला आपण आतमध्ये जाऊ, ठिकाणून आतमध्ये आपण एंट्री करू। म्हणजे हा आहे 2 नंबर आतून सुरुवातीला आलतो तो मेन गेट एंट्री होती। आता बघा या ठिकाणून आतमध्ये पूर्ण तुम्हाला पर्णकुटी सारखाच लुक येईल। सगळं काही बनवलेलं बांबूनीच आहे बरं का। पूर्ण आश्रमाचा जो लुक असतो तो या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय। आणि ही या ठिकाणी एवढी गर्दी आहे कारण की 84 कोस परिक्रमा मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय ती चालू आहे। आता एवढ्या उन्हाची परिक्रमा करतात ना, आणि पूजा प्युअर बांबूच्या बनवलेल्या आहेत। इतक्या छान वाटतात ना, एकदम जशा आपण टीव्ही मध्ये बघतो सेम 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 तशाच पर्णकुट्या आहेत। तर आल्याच्या नंतर ना या ठिकाणी तुम्ही ब्रश फिरलात सगळं आणि तुमचा थकवा दूर करायचा असेल ना, तर हे ठिकाण तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे। तर आता जास्त गर्दी आहे कारण की मंदिर बंद व्हायचा टाइम आलाय, त्यामुळे सगळे लोक आतमध्ये एंट्री करून घेतात। म्हणजे 2-2:30 वाजेपर्यंत या ठिकाणी आराम पण करता येतो आणि थकवा पण या ठिकाणी मातीमध्ये रोवल्याच्या नंतर खूपच दूर जातो। आता मी आलेले आहे मेन मंदिराच्या बाहेर। आता या ठिकाणी आपल्याला आतमध्ये जायचंय। तर या ठिकाणी ना हाती आरतीच्या टायमिंगला पूजा करतो, घंटी वाजवतो। तर चला आपण आतमध्ये जाऊन लवकर एकदा दर्शन घेऊया। तर हे पहा आतमध्ये गर्दी जरा भयानक जास्तच गर्दी आहे बरं का। तर हे बघा आतमध्ये मंदिराचा व्ह्यू पूर्ण भाविक आहे ना एकदम मनमुक्त होऊन या ठिकाणी नाचतात। जय राधा रानी की जय हो। चला मेन मंदिर हे बघा। तर हे बघा माग लोक कसे एकदम मनमुक्त होऊन संगीतावरती नृत्य करतात। आतमध्ये संगीत पण खूप भारी करतात सगळ्यात। आता मंदिराचं राधाकृष्णाचं दर्शन आपण घेतलं। आता आपण चाललो कोणत्या ठिकाणी माहिती का, ज्या ठिकाणी श्रीकृष्णाने काला केला होता त्या ठिकाणीच आपण चाललो, तिकडे बघूया आपण। तर हे पहा या ठिकाणी अशी माती खेळली जाते। माती म्हणजे रज आहे, ही मथुराची रज। याच ठिकाणी श्रीकृष्णाने काला केला होता। या ठिकाणी ते गाई चरायला त्यांच्या सख्यांसोबत बाल गोपालांसंग यायचे आणि या ठिकाणी काला करायचे म्हणजे काय, त्यांच्यामध्ये जेवण करायचे, सगळ्यांचं थोडं थोडं खायचे, यालाच तर काला म्हणतात ना। आणि गाई सांभाळून कंटाळा आल्याच्या नंतर ह्या रजमध्ये ते लोळायचे, म्हणजे त्यांचा कंटाळा दूर व्हायचा। तर असंच आपण पण आल्याच्या नंतर ह्या मातीमध्ये लोटपट व्हा, म्हणजे कंटाळा सगळं ब्रश फिरलेला कंटाळा जो आहे तो कुठेतरी या ठिकाणी आल्याच्या नंतर संपून जातो। आणि माहिती का ही माती आपल्या अंगाला चिपकून जात पण नाही बरं का कुठं। आप लोगों को यहाँ पे आने के बाद बहुत अच्छा लगा। अच्छा तो आप लोग अभी बाकी सारा ब्रज घूम के आए हो? नहीं अभी यहाँ पे ही आए सबसे पहले यहाँ पे आए हो। अच्छा बहुत सारा बहुत अच्छा है, सब जगह घूमी है। मैं बहुत दिन से यहीं पे हूँ, इसलिए बहुत बार घूम चुकी हूँ। सो हॅपी जर्नी सभी को। नुसार या ठिकाणी मातीमध्ये आपल्या इच्छा जर बनवल्या ना तर त्या इच्छा पूर्ण होतात असं पण मानलं जातं। तर हे बघा या ठिकाणी प्रत्येक जण आपली जी इच्छा आहे, जसं घर आहे, लेकरं आहेत, हे मातीमध्ये प्रतिबिंब बनवतात आणि ती इच्छा आपली कुठेतरी पूर्ण होते असं मानलं जातं। तर बघा सगळ्यांचंच ते चालू आहे, काही ना काही कुणी ना कुणी काहीतरी बनवतंय आणि सगळे आनंद होऊन या ठिकाणी एकदम लेकरं होऊन मातीमध्ये लोटपोट होतात, माती खेळतात, मातीचा कलर खेळल्यासारखा एकमेकाच्या अंगावर शिपून माती खेळतात। ही भूमी खूप पवित्र आहे बरं। कशामुळे पवित्र आहे तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे। श्रीकृष्ण ज्या टायमिंगला या ठिकाणी यायचे, यमुनाची तीर आहे ही रमण रेती, म्हणजे यमुनाच्या काठीवरती वसलेला हे आश्रम आहे। श्रीकृष्ण आणि त्यांचे साथी ज्या टायमिंगला गाई चरायला या ठिकाणी यायचे त्यावेळेस सगळ्यांचं थोडं थोडं खायचे। तर ब्रह्मांना विचार पडला की हा कसला देव आहे, हा तर सगळ्यांचं दुष्ट खातोय,
मग तो म्हटला चला, ब्रह्मदेव म्हटले चला आपण ना ह्या देवाची ना ह्या खरंच देव आहे की नाही हे बघू. नंतर त्यांनी काय केलं, श्रीकृष्णाच्या सगळ्या गायी आणि त्यांचे जे बालसखा होते यांना सगळ्याला मूर्छित करून स्वतः सोबत घेऊन गेले एका वर्षासाठी. आता श्रीकृष्ण बघते तर कुणीच नाही त्यांच्यापाशी, ना त्यांचे बालसखे होते ना त्यांच्या गायी होत्या. आता श्रीकृष्णाला वाटलं आता सगळे तर गेले, आता सगळ्यांच्या घरचे म्हणते आमचे लेकरं कुठे आहेत, आमच्या गायी कुठे आहेत. तर श्रीकृष्णाने 1 वर्ष सगळ्यांचे रूप घेऊन सगळ्यांसोबत राहिले. जे जे लेकरं गेलते त्यांचं लेकरू होऊन राहिले, ज्यांच्या गायी गेलत्या त्यांचं गायी बनून राहिले. या ठिकाणी श्रीकृष्णाची पावलं पूर्ण कणाकणामध्ये आहेत. म्हणजे ब्रज मधली कुठलीही माती घ्या तुम्ही आणि कपाळाला लावा, कृष्णाचा आशीर्वाद तुमच्यावरती नक्कीच होईल. जय श्रीकृष्ण. या ठिकाणी ना सगळे काही या मूर्त्यावरती जे बनवलेले आहेत याच्यावरती माती फेकून मारतात. तर काय वाटतं तुम्हाला, मारली पाहिजे का याच्या भिंतीवरती माती फेकून? एवढा छान चित्र किती घाण दिसतंय. तर या ठिकाणी आल्याच्या नंतर ना या चित्रावरती कृपा करून कुणीही माती फेकू नका. बघा सगळं माती फेकू फेकू घाण करून टाकलंय हे. आता याचं चाललंय घरी घेऊन जाण्यासाठी माती भरायची बरं का. आरू काय करणार मातीचं, काय करणार? घराला कोणच्या आपल्या घराला टाकायची, मग झाडाला टाकायला घ्यायची. ओके जा तू पण जा. अर्णव घेऊ लागतोय का? अर्णव घ्यायची तुला माती. तर हे पहा या ठिकाणी त्यांच्या सख्या सोबत श्रीकृष्ण लीला वनभोजन करताना या चित्रामध्ये दाखवलं गेलेलं आहे. तर या ठिकाणी ना संध्याकाळच्या टायमिंगला आरतीला हत्ती असतो, पण आता तो या ठिकाणी नाही, कारण कदाचित पुढे दुसरीकडे गेलेला असन. तर पहा या ठिकाणी ना कीर्तन वगैरे पण या ठिकाणी होतं आणि सगळे लोक मस्तपैकी आराम करतात उन्हाचा. असेच जसे गोल बनून बसलेत ना, असे श्रीकृष्ण आणि त्यांच्या सखे पण याच ठिकाणी बसायचे. आणि हे बघा लोक या ठिकाणी आतमध्ये बंद झाले, पण सगळे असे बाहेर येऊन बसलेत पर्णकुटेच्या पाठीमागच्या साईडला. तर हे बघा पाठीमागं माझ्या खूप छान झाडं आहेत, याला फुलं आलेले वगैरे तोडू नका असं पण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि मान्यतेनुसार ना माझ्या पाठीमागं जे मोठाली झाडं तुम्हाला दिसते तर हे खूप प्राचीन काळातले आहेत असं म्हणतात. आता काला काला म्हटले जातं, आज पण या ठिकाणी काला चालू असतोच म्हणायचं. दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर साईडला एका निवांत ठिकाणी या ठिकाणी सगळेजण बसून एकत्र जेवण करतात. अजून पण बघा सगळे जेवढे लोक बसलेले आहेत ना हे सगळं जेवण करण्यासाठी बसलेले आहेत. आणि ह्या साईडला इकडे हे बघा, ह्या साईडला इकडे लाईन लागून सगळे लोक ताट घेऊन स्वतःच्या हाताने येतात. आता मी पण ताट घेतलेलं आहे जेवणाचं. अरे बघा चला आता मी पण या ठिकाणी काला करून सगळ्यासोबत जेवण करते. हे आपल्याला हिंदी मधून थोडीशी माहिती सांगते. सो पंडित जी आपका ना हमारे चैनल पे मन से स्वागत है. सबसे पहले हमें ना रमण रीति के बारे में थोड़ी अच्छी जानकारी आप अच्छी देंगे, सो बताइए थोड़ा बहुत रमण रीति के बारे में. राधे 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 राधे. प्रेम से बोलो रमण बिहारी लाल की जय. भगवान जब ही श्री कृष्ण 5 वर्ष के थे तो गोकुल से अपने घर से नंदवाड़ा से यहाँ भगवान गाय चराने को आए थे. ये भगवान का खेलने का जगह है, रमण करने का जगह है. इसके लिए ये स्थान को बोलते हैं रेती रमण. यहाँ रेती में लौटने का महात्म है. यहाँ रेती में लौटने से हारी बीमारी सब दूर हो जाती है, दुख दर्द सब मिट जाते हैं. ये भगवान की चरणों की रज है. जैसे जब भी वो टाइम पे भगवान थे ये रज में खेलते थे, पर उसी रज के ऊपर उसी रेती के ऊपर गिरता गया तो वही भगवान का रज है. यहीं पे रेती में लौटते हो, यहाँ रेती में भगवान खेले हैं, यहीं भगवान ने रास किया है और यहीं भगवान ने गाय चराई है इसी स्थान पे. और यहीं यहाँ पे घर बनाते हैं जिसकी प्राप्ति भगवान के धाम को हो जाती है. अपना घर बना लेते हैं. घर बना लेते. राधे राधे. सण पण झालं, मातीमध्ये लोटपोट पण झालं, जेवण पण झालं, म्हणजेच काला पण झाला. आता आपण ना व्हिडिओ मध्ये श्रीकृष्णाचा अगोदर जन्म बघितला, नंतर कंसाचा वध बघितला, श्रीकृष्णाचं बालपण बघितलं गोकुळ मधलं. तर आता नेक्स्ट आणि आज रमण रेती पण बघितली, काला पण बघितला. आता नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे आपला श्रीकृष्णाची रासलीला. ती कुठं झाली? वृंदावन मध्ये. तर वृंदावनची व्हिडिओ पण खूप छान असतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि तुमच्या परिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांचं पण दर्शन घर बसल्या होईल. आणि आजचा हा रमण रेतीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्ही कोणत्या जागेवरून व्हिडिओ पाहतात हेही मला खाली कमेंट मध्ये सांगा की ह्या ठिकाणावर आम्ही व्हिडिओ पाहतात. कारण की या ठिकाणी खूप सारे मराठी भाविक मला भेटतात, बोलतात पण सांगतात आम्ही ह्या ठिकाणाहून आलेल्या. कदाचित त्यातलेच जर तुम्ही असतील तर मला पण कळून जाईल की हा तुम्ही मला भेटला पण होतात म्हणून.
रमण रेतीच्या जस्ट समोर गेटच्या समोरच ना या ठिकाणी काही चिडियाघर आहे. तर ह्या चिडियाघर मध्ये ना लाखो जीव या ठिकाणी आहेत. तर ते जीव कोणते आहेत माहिती का? या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे काळवीट, हरण, शहामृग, कोंबड्या आणि त्यांच्या पिल्लांसाठी पण वेगळं पार्टिशन केलेलं आहे आणि त्यांची काळजी पण खूप चांगली घेण्यात येते माहिती का? त्यांच्यासाठी डॉक्टर्स पण या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर चला मी बॅकच्या कॅमेऱ्याने तुम्हाला ते जीव जे आहेत ते दाखवते. तर हे ठिकाण एवढं निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. चला भेटू अशाच नवीन धार्मिक व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.